मी 24 तास. नाशिकच्या राजकारणातील एक धगधगते युवा नेतृत्व. कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या मैदानात उतरलेला पैलवान. कायद्याच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभ्यासू वकील. आणि सलग 2 वेळा नाशिक पूर्व मतदारसंघातून दणदणीत विजयी झालेला लोकप्रिय आमदार. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि कार्यकर्त्यांसाठी कोणत्याही संकटात धावून जाणारा खंबीर आधार. पण राजकीय डावपेचांमध्ये भल्या भल्यांना आसमान दाखवणारा चतुर राजकारणी. कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात करून पुन्हा एकदा जिद्दीने जनसेवेत स्वतःला झोकून देणारा. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही जनसामान्यांच्या सेवेचे व्रत घेऊन ध्येयाने पुढे निघालेला. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकालाच आपलं कुटुंब मानून अहोरात्र धावणारा एक खरा संघर्ष योद्धा. आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले. पहा, एका पैलवानाचा, एका वकिलाचा, लोकप्रतिनिधी आमदाराचा आणि एका खऱ्या संघर्ष योद्ध्याचा प्रेरणादायी राजकीय प्रवास. नाशिकच्या राजकारणात ढिकले कुटुंबाचे नाव मोठ्या आदरानं घेतले जाते. माजी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखाना आणि नाशिक जिल्हा सहकारी बँकेसह विविध महत्त्वाच्या संस्थांची जबाबदारी सांभाळणारे. राजकारणात ज्यांना अजिंक्य मानले जात होते असे स्वर्गीय उत्तमराव ढिकले म्हणजेच नाशिकचे लाडके दादा. याच कर्तबगार घराण्यात 14 ऑगस्ट 1979 रोजी राहुल ढिकले यांचा जन्म झाला. वडिलांचा राजकीय प्रवास जवळून पाहताना, त्यांच्याकडून राजकारणाचा बाळकडू घेताना राहुल भाऊंच्या मनातही जनसेवेची बीजं रुजत गेली. राजकारणाच्या मैदानात उतरण्याआधी राहुल भाऊ घडले ते कुस्तीच्या आखाड्यात. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षापासून कुस्तीचे प्रशिक्षण, महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सहभाग आणि 1995 मध्ये नाशिक महापौर केसरीचा किताब. आखाड्यात मिळालेली शिस्त, संयम आणि संघर्षाची शिकवण पुढे त्यांच्या राजकीय प्रवासातही दिसून आली. कुस्तीच्या आखाड्यानंतर त्यांनी प्रवेश केला कायद्याच्या आखाड्यात. NBT लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ वकिलीची प्रॅक्टिसही केली. मात्र मन राजकारणाकडेच ओढले जात होते. आणि अखेर वयाच्या 32व्या वर्षी राहुल भाऊंनी राजकीय आखाड्यात उडी घेतलीच. 2012 मध्ये ते नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. अवघ्या दुसऱ्याच वर्षी 2014 ते 15 मध्ये नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. याच काळात सिंहस्थ कुंभमेळा होता. शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात त्यांचा सहभाग राहिला. पंचवटीपासून नाशिक रोडपर्यंत आणि शहराच्या विविध भागांमध्ये विकास कामांना चालना मिळाली. त्यावेळी झालेल्या रिंगरोडच्या कामांची आठवण आजही नाशिककर काढतात. राजकारणात प्रत्येक निवडणूक लढवायची नसते. कधीकधी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. 2017 मे महापालिका निवडणुकीपासून थांबण्याचा निर्णय घेत राहुल भाऊंनी 2019च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. 2.5 वर्ष मतदारसंघ पिंजून काढला. घराघरात पोहोचले, नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि 2019 मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले जायंट किलर ठरले. 2019 ते 2021 देश कोरोना महामारीशी लढत होता आणि राहुल भाऊ आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी रुग्णालयात तळ टोकून होते. बेटको रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारा आमदार अशी त्यांची ओळख बनली. संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची हीच वृत्ती
पुढे त्यांच्या राजकीय ओळखीची महत्वाची बाजू ठरली. नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले आणि यावेळी विजयाचा फरक आणखी मोठा होता. तब्बल 88,000 मतांचं मताधिक्य. रिंगणातील इतर 11 उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी राहुल भाऊंचं मताधिक्य तुटू शकले नाही. नाशिक शहरातील विधानसभा निवडणुकीतील हा एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो. राहुल ढिकले यांच्या राजकीय प्रवासात देवेंद्रजींबरोबर त्यांचे एक वेगळेच ऋणानुबंध आहेत. कारण हे नाते निवडणुकीत फक्त तिकीट देण्यापासून निवडून आणण्यापुरते मर्यादित नाही. देवेंद्रजींनी स्वतः उपचारासाठी मार्गदर्शन करून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे पालकासारखे उभे राहिले. तसेच घरात जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा पण देवेंद्रजी यांनी स्वतः येऊन त्यांना आधार दिला. म्हणूनच वैयक्तिक आयुष्यात राहुल भाऊंसाठी सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या देवेंद्रजींबरोबर राजकीय नव्हे तर भावनिक नाते आहे. आणि म्हणूनच राहुल भाऊ त्यांना स्वतःचे कुटुंब प्रमुखही मानतात. आणि नाशिक पूर्वचे आमचे पहलवान तडफदार आमदार राहुल ढिकलेजी. मात्र राजकीय विजयापेक्षा मोठी लढाई राहुल भाऊंच्या आयुष्यात सुरू झाली होती. 70हून अधिक मंदिरे उभारली. 65 फूट उंचीची भव्य श्रीराम मूर्ती साकारली. गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी तब्बल 400 खाटांचे अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर माध्यमातून तब्बल 3 ते 3.5 कोटी रुपयांची थेट मदत लोकांपर्यंत पोहोचवली. ज्या कॅन्सर विरोधात रात्रंदिवस लढा देत हजारो रुग्णांना त्यांनी जीवनाची नवसंजीवनी दिली. दुर्दैवाने आज त्याच क्रूर कॅन्सरने राहुल भाऊंना गाठले. ऑक्टोबर 2024 विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. याच काळात अचानक प्रकृतीच्या समस्येनं डोके वर काढले. उपचार, वेदना आणि त्याच वेळी निवडणुकीचा प्रचार. अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही उपचारानंतर राहुल भाऊ प्रचार रथावर होते. चेहऱ्यावर वेदना होत्या, पण कार्यकर्त्यांना हात जोडताना चेहऱ्यावरचं हसू कायम होतं. जवळपास 35 दिवसांचा निवडणूक प्रचार सुरू होता. एका बाजूला राजकीय लढाई आणि दुसऱ्या बाजूला गंभीर आजाराशी संघर्ष. पहिल्यांदा राजकीय विजय मिळवला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच राहुल भाऊंनी आजारावरही मात केली. एक नवा अध्याय लिहिला. मात्र संघर्ष संपला नव्हता. 25 एप्रिल 2026 राहुल भाऊंच्या आयुष्यातील आणखी एक काळा दिवस. पत्नी अदितीताईंच्या निधनानं त्यांच्या आयुष्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. राजकीय वाटचालीत भक्कम आधारस्तंभ म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या अदितीताईंची साथ कायमची हरपली. हा आघात मोठा होता. इतकं सर्व होऊन राहुल भाऊ दैवाला आणि नशिबाला दोष देत नाही. राहुल भाऊ पुन्हा उभे राहिले, कारण त्यांच्यासाठी जनसेवा थांबणारी नव्हती. आज त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकात ते आपलेपणा शोधतात. कार्यालयाबाहेरची गर्दी असो, नागरिकांच्या समस्या असोत, विकास कामांची पाहणी असो किंवा कार्यकर्त्यांशी संवाद, राहुल भाऊंची उपलब्धता कायम आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण जनसामान्यांचं काम एक दिवसही थांबणार नाही, हीच त्यांची भूमिका आहे. आणि म्हणूनच मतदारसंघातील नागरिक हेच माझं कुटुंब, ही भावना त्यांच्या कामातून दिसून येते. पैलवान म्हणून आखाडा गाजवला, वकील म्हणून कायद्याचा अभ्यास केला, नगरसेवक म्हणून राजकारणाची सुरुवात केली, स्थायी समिती सभापती म्हणून विकासाचा अनुभव घेतला, जायंट किलर म्हणून विधानसभेत प्रवेश केला. सलग 2 विजयांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली. कॅन्सरवर मात करून संघर्ष योद्धा ठरले आणि वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या दुःखानंतरही जनसेवेचा मार्ग सोडला नाही. हीच आहे राहुल उत्तमराव ढिकले यांची संघर्षमय वाटचाल.
विशेष रिपोर्ट. आपलं नाशिक, आपला आवाज. बातम्या 24 तास.